कसं काय मंडळी, आज आपण करणार आहोत गावरान झणझणीत वांग्याची भाजी। बघा किती स्वादिष्ट दिसते, अगदी घरगुती चवीची हमी। चला तर मग सुरू करूयात। सर्वात आधी 5 ताजी वांगी स्वच्छ धुवून घ्यायची, देठाचे टोक काढायचे, साईडचे आपण त्याचे काटे देखील काढणार आहोत। या भाजीची खरी चव वांग्याच्या ताजेपणातच आहे, त्यामुळे एकदम ताजी स्वच्छ वांगी घ्या। त्याला आपण मधून उभं आणि आडवं चिरून घेणार आहोत। 4 भाग करायचे। अशा पद्धतीने आपण सगळी वांगी कापून घेऊयात। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नवनवीन रेसिपीसाठी। आता आपली वांगी सगळी कापून तयार झालेली आहेत। आता आपण एका बाउलमध्ये पाणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ। थोडं मीठ टाकायचं आहे। आपण जी कापलेली वांगी आहेत ते मीठ घातलेल्या पाण्यात टाकणार आहोत। यामुळे वांगी काळी पडणार नाहीत आणि शिजल्यानंतरही आपली वांगी छान अशी दिसतील। आता पॅन मध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा। कांदा हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा बेसिक मसाल्याचा आपला पहिला टप्पा आहे। काळजी नका करू, सामग्रीची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आणि आपला कांदा परतून तयार झाला आहे। आता आपण शेंगदाणे आणि खोबरे हलके भाजून घेणार आहोत। याच्यामुळे भाजीला खास गोडसर चव येते। छान अगदी आपण याला भाजून घेऊयात। खोबरे शेंगदाणे भाजून तयार झाला आहे। आता मोकळ्या पॅन मध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची। मिरची थोडी परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत धने। त्यानंतर आपण थोडं पुन्हा त्याला परतून घेऊयात। थोडं परतून झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत लसणाच्या काही पाकळ्या आणि आल्याचे तुकडे। सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे। याचा सुगंध अगदी छान असा वेगळाच आहे। आता पॅन मध्ये थोडं तेल गरम करून आपण यामध्ये वांगी टाकणार आहोत। हलक्या हाताने त्याला परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोडं आपण त्याला शिजून देणार आहोत। आता आधी परतलेले खोबरे शेंगदाणे मसाले हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून छान बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा, वाटण अगदी मऊसूत तयार आहे। आता वांग्याच्या पॅन मधून झाकण काढायचं आहे। वांग्यांना थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आपण वांगे आता एका बाजूला पॅन मध्ये करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी, त्यानंतर टाकणार आहोत जिरे, त्यानंतर टाकायचं आहे थोडी हळद आणि आपण घेणार आहोत गरम मसाला। हे सर्व टाकल्यावर आपण यामध्ये आपण तयार केलेले वाटण देखील घालून घेणार आहोत। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा त्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत। थोडी वाफ दिल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि त्याला थोडं हलवून घ्यायचं आहे। आता आपण वाटणातलं पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला थोडं हलवून घेणार आहोत। पाणी थोडं थोडं टाकत राहायचं आहे आणि हवी तशी ग्रेव्ही आपण बनवू शकतो। काहींना थिक ग्रेव्ही आवडते तर काहींना पातळ ग्रेव्ही आवडते, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त टाकू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान मिसळायचं आहे।
आणि आता झाकण ठेवून भाजी मंद आचेवर शिजून द्यायची आहे। आता झाकण काढून भाजी आपण अगदी हलक्या हाताने परतून घेणार आहोत। वाह, सुगंध तर अफलातून येत आहे। बघा, गावरान झणझणीत वांग्याची भाजी सर्व करण्यास अगदी तयार आहे। ही जवळून बघा, मसाल्याची चमक आणि वांग्याचा टेक्स्चर खरोखर तोंडाला पाणी आणेल। जर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। कार्टमध्ये दिसत असलेल्या इतर व्हिडिओ पण बघायला विसरू नका। तोपर्यंत खात राहावा, बनवत राहावा। आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।